मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आताच भेटला. आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या दिवशी मिळणार. 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरंच जमा होणार का, या संदर्भात सविस्तर बातमीचा व्हिडिओ. मित्रांनो, पीएम किसान योजना म्हटल्यानंतर 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला असेल, 19वा हप्ता भेटला असेल तरच 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर या संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 20वा हप्ता येणार आहे का जाणून घ्या. 20वा हप्ता आला अशा मोठ्या प्रमाणात जे व्हायरल बातम्या होत आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. पीएम किसान योजना सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र सरकारने आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत 19वा हप्ता टाकण्यात आलेला आहे. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील एका कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आणि 19वा हप्ता जारी करून आतापर्यंत 1 महिना आलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्या 20वा हप्त्याची प्रतीक्षा. मात्र पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता दर 4 महिन्यांनी जमा केला जातो. त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जो आहे तो आता वितरित करण्यात येणार आहे. आता कोणकोणत्या बांधवांना मिळणार? शेतकरी बांधवांना, तर ज्या शेतकरी बांधवांची सर्वप्रथम ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल त्यांनाच भेटणार आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांची मी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे, सक्रिय असणं गरजेचं आहे हे पण. दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आपण नमो शेतकरी योजनेचा पण 6वा हप्ता येणं गरजेचं आहे. आणि 20वा हप्ता येण्यासाठी 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणं गरजेचं आहे. मित्रांनो, तिन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार नाही. लँड सेटिंग स्टेटस, आधार सेटिंग स्टेटस, ई-केवायसी हे तिन्ही प्रॉब्लेम लक्षात घ्या. दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या रेकॉर्डमध्ये आधार कार्डला लिंक असलेला आणि डीबीटी पर्याय सक्रिय असणारे बँक खाते असल्याची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. दुसरं म्हणजे दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण आता 6वा हप्ता देण्यात आलेला आहे. आणि 20वा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे.